नमस्कार, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. आपण ह्या व्हिडिओमध्ये स्तनामध्ये होणाऱ्या गाठी ह्याबद्दल बोलणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये मी स्तनाचा आकार कसा वाढवावा आणि स्तन ढिले का होतात याविषयी मी व्हिडिओ बनवलेले आहे. आपण हा व्हिडिओ किंवा पूर्वीचा व्हिडिओ पाहतच असाल ही मी आशा करते. माझा दवाखाना मिरज येथे असून जिल्हा सांगली आहे. माझा फोन नंबर स्क्रीनवर मी दिलेला आहे. आता माझ्या मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तुम्हाला चांगली माहिती भेटेल की स्तनामध्ये गाठी तयार का होतात, त्यावर उपचार काय करावा आणि स्तनाची रचना कशी असते, स्तनाचं मुख्य कार्य काय, स्तनाचा कॅन्सर का होतो, स्तनामध्ये दुधाच्या गाठी का निर्माण होतात आणि स्तन हे जर खूप वाढले किंवा खूप कमी झाले तर त्याचे वाईट परिणाम काय होतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या स्तनामध्ये काय प्रॉब्लेम आहे. मैत्रिणींनो, स्त्रियांचा महत्वाचा अवयव म्हणजे स्तन. स्तनाचं महत्वाचं कार्य म्हणजे काय, बाळाला दूध पाजणे. दुसरं कार्य काय, स्त्रियांना आकार येतो. तिसरं कार्य काय, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरशी संभोग करता त्यावेळेसही त्याचा भरपूर फायदा होतो. आमच्या मेडिकल भाषेमध्ये स्तनाला सेकंडरी सेक्स कॅरेक्टर म्हणतात. म्हणजेच काय, ज्यावेळेस पुरुष आपल्या स्तनाला हात लावतो त्यावेळेस आपल्याला वेगळं फिलिंग येतं. म्हणजे आपले ऑक्सिटोसिन, डोपामाइन असे लो हार्मोन जास्त सिक्रेट होतात आणि आपल्याला संभोग करायची इच्छा निर्माण होते. त्यामुळे महत्वाचा पाठ स्तन ह्याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. स्तन हे कुठे असतात, छातीच्या मांसल भागामध्ये स्तन असतात. स्तनामध्ये थोडक्यामध्ये ग्रंथी असतात. ग्रंथीमध्ये दूध तयार होणारे लोब्स असतात. दूध तयार झाल्यानंतर ते दूध निपल पर्यंत नेणारे काही रक्तवाहिन्या, दूध वाहिन्या असतात. ज्यावेळेस आपल्या निपलला कुणीही स्पर्श करा, म्हणजे आपल्या बाळाने स्पर्श केला तरी आपल्या अंगाला शहारे येतात. आपल्या लाईफ पार्टनर जरी थोडं जरी हात लावला, टच केला तरी आपल्या अंगाला सेन्सेशन येतं. परंतु जो स्तन आहे ते निरोगी असणं फार महत्वाचं आहे. तर निरोगी राहण्यासाठी आपण त्यामध्ये गाठी का तयार होतात ह्याचे कारण पाहणार आहोत. स्तनामध्ये गाठी तयार होणे म्हणजे फायब्रॉइड तयार होणे. ते फायब्रॉइड कसे असते, स्तनामध्ये गोल गाठ असते आणि ती हलणारी असते. ती कधी दुखते, ज्यावेळेस तुम्हाला पाळी येते त्यावेळेस दुखते आणि तिचा आकारही मोठा होतो. ज्यावेळेस तुमची पाळी जाते त्यावेळेस तिचा आकारही कमी होतो आणि दुखत पण नाही. म्हणजेच काय, ती कॅन्सरची गाठ नसते. त्यामुळे मैत्रिणींनो, तुमच्या स्तनामध्ये जर अशी गोल, हलणारी आणि सौम्य वेदना देणारी गाठ असेल तर घाबरू नका, ती कॅन्सरची गाठ नसते. परंतु त्यावर उपचार करणं ही फार महत्वाचं असतं. आता तुम्हाला पहिलं काय कळलं, गाठ का होते, तर आपल्या हार्मोन बदल झाल्यामुळे. जर आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन हार्मोनचं प्रमाण वाढलं तर ही गाठ तयार होते. तुम्हाला मानसिक टेन्शन असेल, ताणतणाव असेल तर ही गाठ तयार होते. जर एखादी स्त्री बाळाला दूध पाजत असेल, डिलिव्हरी झाल्यानंतर दूध जरी साठलं तरीही स्तनामध्ये दुधाच्या गाठी तयार होतात. त्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर इन्फेक्शन होतं. इन्फेक्शन म्हणजे काय, स्तने गरम होतात, लाल होतात, हात लावला तर तीव्र वेदना होतात
अशा वेळेस काय करायचं, माझ्यासारख्या डॉक्टरांकडे येऊन ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला 100% फायदा होईल. मैत्रिणींनो, गाठ तयारी कशामुळे झाली तर तुमच्या हार्मोन बदलामुळे, ताणतणाव केल्यामुळे, इस्ट्रोजन हार्मोन वाढल्यामुळे किंवा तुम्हाला मार लागल्यामुळे. परंतु गाठ तयार झाली तर घाबरून जायचं कारण नाही. पळत पळत जायचं आपल्या नवऱ्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये. ते डॉक्टर काय म्हणणार, तुमच्या स्तनामध्ये गाठ तयार झालेली आहे, ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल, कारण कॅन्सर होण्याचा धोका असतो. मैत्रिणींनो, अशा डॉक्टरांपासून दूर राहा. तुमचे पैसे भरपूर जाणार, तुमच्या स्तनाचं ऑपरेशन होणार, गाठ निघणार, परंतु तुमचा आकारही स्तनाचा खराब होणार. महत्वाचं म्हणजे ती गाठ ही कॅन्सरची नसतेच आणि त्यावर उपचार केला तर ती बरी होते. त्यामुळे घाबरते कशाला. मी आहे ना इथे, तुमची मैत्रीण डॉक्टर शारदा त्र्यंबके. तुम्ही या, आपण तुमच्या स्तनातील गाठीचा योग्य तो उपचार करू. त्याची सूज जाईल, गाठ कमी होईल, स्तनाचं सौंदर्य वाढेल. तुम्हाला विशेष म्हणजे स्तनाचा आकार वाढवण्यासाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये फार सुंदर औषध आहेत. ते तेल असतात, काही पावडर असते, काही हॉर्मोनच्या गोळ्या असतात. त्या चालू करून तुमच्या स्तनाचं आरोग्य राखण्याची जबाबदारी माझी. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्तनाविषयी, गर्भाशयाविषयी माहिती सांगत आहे, कारण तुम्ही हा व्हिडिओ माझा मन लावून पाहत आहात आणि मलाही फार इच्छा होते, कारण तुमचे मला फोन येतात. तुम्ही भरपूर जणांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे. माझ्यामध्ये 32 वर्षापासून मी भरपूर हजारो पेशंट पाहिलेले आहेत. त्यांच्या स्तनातल्या गाठी कमी केलेल्या आहेत, त्यांचा स्तनाचा आकार वाढवलेला आहे. ज्यांचे स्तन लटकलेले आहेत त्यांनाही मी विशिष्ट प्रकारची ब्रा घाला, विशिष्ट प्रकारचे ब्लाऊज घाला, त्याची मसाज कशी करायची, त्याचे मेडिसिन कोणते घ्यायची ते सांगितलेले आहे. काही ज्या सडपातळ बायका असतात त्यांचे स्तन अगदी छोटे असतात, त्याला आयर्न कमी असतं, त्यांचं फॉलिक ऍसिड कमी असतं, काही कॅल्शियम कमी असतात, फॅट कमी असते. आपण त्यावर आयर्नच्या गोळ्या, कॅल्शियम गोळ्या, फॅट गोळ्या आणि त्या पण विशेष म्हणजे ॲलोपॅथी नव्हे, नैसर्गिक गोळ्या देतो. त्या स्त्रियांना जरी त्यांचं बाळ दूध पित असेल तर माझ्या औषधांनी काही साईड इफेक्ट होणार नाही. ज्या वयस्कर स्त्रिया आहेत त्यांनाही, काही स्त्रियांना पाळी गेल्यानंतर मेनोपॉज स्टेजमध्ये स्तनामध्ये गाठी तयार होतात, त्यामुळे अक्षरशः त्या घाबरतात बरं का मैत्रिणींनो. त्यांना वाटतं, अरे बापरे, आपल्या स्तनामध्ये गाठ तयार झाली, पटकन जण ऑपरेशन करा. 40-50 रुपये घालून येतात, काही गरज नाही. आपल्या दवाखान्यामध्ये थोड्या पैशामध्ये तुमची गाठ जाते. माझ्याकडे तुम्हाला जास्त खर्च येणार नाही, कारण आपले औषधे नैसर्गिक असतात, त्याला एवढा खर्च येत नाही आणि 100% गॅरंटी असते. त्यामुळे आता स्तनामध्ये गाठ झाली म्हणजेच फायब्रॉइड झालं तर घाबरू नका. डायरेक्ट एसटी पकडा, रेल्वे पकडा, दारामध्ये मोटरसायकल असेल त्यावर बसा आणि आपल्या क्लिनिकला भेट द्या. मी तुमची गाठ गर्भाशयातील असो किंवा तुमची स्तनातील गाठ असो, हे घालवण्याचं काम फक्त डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. नमस्कार. पुढील जो व्हिडिओ मी बनवत आहे त्यामध्ये गर्भाशयामध्ये गाठी का तयार होतात, त्याचे कारण, उपचार आणि बाकीचं जे तुम्हाला लेडीजचे प्रॉब्लेम असतात, म्हणजे गर्भाशयामध्ये गाठ होऊ दे, स्तनामध्ये गाठ होऊ दे, ते आपण आपल्याकडे विशिष्ट प्रकारच्या मशीन आहेत, त्या जर आपण 5-6 दिवस लावल्या तर पूर्णपणे गाठ जाते. परंतु जे पेशंट लांबून असतात, माझ्या दवाखान्यापासून लांब राहतात, त्यांना आपण गाठ विरघळण्यासाठी विशिष्ट औषधं देतो. ते घ्या आणि गाठीपासून मुक्त व्हा. आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके. नमस्कार.